गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य उकडीचे मोदक. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप, 2 वाट्या खोवलेला ओला नारळ, 1 वाटी गूळ घालून हे मिश्रण कोरडं होईपर्यंत मिक्स करून घेतलं. 1 चमचा खसखस, अर्धा चमचा वेलची पावडर घातली की सारण तयार झालं. पारी बनवण्यासाठी 2 वाट्या घेतलं आहे तांदळाचं पीठ. त्यामध्ये थोडंसं मीठ घालून मिक्स करायचं. आता पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी, 1 वाटी दूध, अर्धा चमचा साजूक तूप घालून चांगलं उकळवून घेतलं. हे उकळलेलं दूध पाण्याचं मिश्रण लगेचच तांदळाच्या पिठामध्ये घालायचं, चांगलं मिक्स करायचं आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचं. 10 मिनिटानंतर मोठ्या परातीमध्ये हे सगळं मिश्रण काढून व्यवस्थित मळून घेतलं. त्यावर 1 ते 2 चमचे साजूक तूप घालून पारीसाठीचं हे पीठ तयार झालं. साचा घेऊन त्यामध्ये बनवायचे आहे मोदक. साच्यामध्ये मोदक बनवल्यामुळे एकसारखे होतात आणि बनवायलाही सोपे असतात. कुणीही सहज बनवू शकेल. कळीदार असे हे उकडीचे मोदक वाफवून घ्यायचे आहे 10 मिनिटं. तयार आहे गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य उकडीचे मोदक. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप, 2 वाट्या खोवलेला ओला नारळ, 1 वाटी गूळ घालून हे मिश्रण कोरडं होईपर्यंत मिक्स करून घेतलं. 1 चमचा खसखस, अर्धा चमचा वेलची पावडर घातली की सारण तयार झालं. पारी बनवण्यासाठी 2 वाट्या घेतलं आहे तांदळाचं पीठ. त्यामध्ये थोडंसं मीठ घालून मिक्स करायचं. आता पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी, 1 वाटी दूध, अर्धा चमचा साजूक तूप घालून चांगलं उकळवून घेतलं. हे उकळलेलं दूध पाण्याचं मिश्रण लगेचच तांदळाच्या पिठामध्ये घालायचं, चांगलं मिक्स करायचं आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचं. 10 मिनिटानंतर मोठ्या परातीमध्ये हे सगळं मिश्रण काढून व्यवस्थित मळून घेतलं. त्यावर 1 ते 2 चमचे साजूक तूप घालून पारीसाठीचं हे पीठ तयार झालं. साचा घेऊन त्यामध्ये बनवायचे आहे मोदक. साच्यामध्ये मोदक बनवल्यामुळे एकसारखे होतात आणि बनवायलाही सोपे असतात. कुणीही सहज बनवू शकेल. कळीदार असे हे उकडीचे मोदक वाफवून घ्यायचे आहे 10 मिनिटं. तयार आहे गणपती बाप्पाचा आवडता